आणि आवाज आमच्यापर्यंत येईल असे प्रश्न तुमच्या मनात आहेत ते विचारा. कोण विचारतो पहिला प्रश्न? नमस्कार काका, माझे नाव समर्थ पवार. तुमचे नाव काय? तुमचे नाव काय? वैष्णवी पवार. तुम्हाला हा व्यवसाय स्टार्ट करायला कोणी मदत केली? तसं घरच्यांचं बराच सपोर्ट होता आणि मी पण बरेच प्रयत्न केले. तुमचा व्यवसाय? माझा व्यवसाय आहे, पर्यटक जे इकडे नागाव बंदरावर येतात, समुद्र किनाऱ्यावर फिरायला, त्यांची राहण्याची व्यवस्था मी करतो. नमस्कार काका, माझे नाव वैशाली मोहिते. तुम्ही हा व्यवसाय कधीपासून सुरू केला? 2005 साली. तुमच्या या व्यवसायामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत होते का आणि कशी? तुमच्या या व्यवसायामुळे मुलांच्या शिक्षणासाठी काही मदत झाली का आणि कशी? व्यवसायापासून फायदा मिळतो. फायदा मिळाला की ते पैसे जे आहेत ते शिक्षणासाठी चांगल्या कामासाठी वापरता येतात. नमस्कार काका, माझे नाव अथर्व राडगे. आज आम्हाला तुमच्यामुळे खूप चांगली माहिती मिळाली. आम्ही सर्व तुमचे खूप आभारी. आज आपल्याला या छानशा उपक्रम मुलाखत प्रसिद्ध उद्योजकांची, त्याच्यामध्ये आपल्या नागाव येथील वैष्णवी कॉटेजचे मालक सन्माननीय श्री रवींद्र रिसबूड साहेब आपल्या शाळेमध्ये आले आणि खूप छान माहिती त्यांच्या व्यवसायाबद्दल आपल्याला मिळाली. दोन गोष्टी कळल्या. एक तर आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षणासोबत नोकरी किंवा उद्योग व्यवसाय सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्या व्यवसायामुळे आपल्याला जशी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते, त्याच व्यवसायामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो. सर खूप समाजसेवी वृत्तीचे आहेत. त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे की आपले जेवढे नागावमध्ये कॉटेजेस आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांची एक संघटना आहे आणि त्या संघटनेचे संघटनेचे सदस्य आहेत ते, म्हणजे त्या माध्यमातून सुद्धा त्यांची सेवा सुरू असते. मग हे जे व्यावसायिक आहेत त्यांना काही प्रश्न पडतात, त्यांच्या काही समस्या असतील, ते सगळे त्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येतात, त्यांना सोडवतात आणि प्रत्येकांना सहकार्य करतात. आज आपण इथे आला, आमच्या मुलांना थोडीशी वेगळी माहिती आणि महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेता आला. म्हणजे मुलाखत पुस्तकामधली वाचून दाखवणं किंवा ते ऐकून दाखवणं ह्यापेक्षा मुलांनी, तुम्ही सुद्धा खूप छान सहभाग घेतला. आमच्या शिक्षक बंधू भगिनी, आमच्या मुख्याध्यापिका भोपी मॅडम, शाळेतल्या शिक्षिका नागावकर मॅडम, आमच्या काकी ह्या सुद्धा स्वतः उपस्थित राहिलेल्या आहेत. सरांचं आणि तुमचं सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी इथे जाहीर करतो.